इथे 2 वाट्या हरभरा डाळ शिजवून घेतली आहे कुकरमध्ये. ती गाळून घेतली. त्यातलं जे पाणी होतं ते बाजूला काढून घेतलं. कटाच्या आमटीसाठी ते पाणी बाजूला ठेवलं. जेवढी डाळ त्याच्या निम्मा गूळ घेतला, तो कुटून घेतला. हे सगळं मिश्रण मिक्सरमधनं काढून शिजवून घेतलं. ते छान शिजल्यानंतर आपण इथे असा डाव उभा करून बघू शकतो. तो डाव पडत नाही, याचा अर्थ आपलं पुरण बरोबर झालं आहे. इथे आपण बघू शकतो पुरणपोळी लाटताना अजिबात त्यातनं पुरण बाहेर येत नाही आहे. अतिशय गव्हाच्या पिठामधून आपण फक्त गूळ वापरून आणि हरभरा डाळ वापरून हे पुरणपोळी बनवलेली आहे. इथे कोणताही मैदा वापरलेला नाही आहे. आता यामध्ये पुरण कसं भरलं हे आपण बघतोय. अशा पद्धतीने छोटीशी पुरी लाटलेली आहे. गोल पुरी लाटल्यानंतर त्यामध्ये पुरणाचा एक गोळा अशा पद्धतीने मध्येच ठेवला आणि सगळ्या बाजू मोदकाच्या ज्याप्रमाणे सारण भरतो त्याप्रमाणे भरून सगळं बंद करून घेतलं. त्यानंतर वरचा जास्तीचा जो भाग आहे तो कट करून काढून ठेवला. बाजूला काढून घ्यायचा आहे वरचा जास्तीचा कणकेचा भाग. त्यानंतर उरलेलं सारण भरलेला जो आहे गोळा तो लाटायचा आहे. अशा पद्धतीने आपण बघू शकतो अजिबात त्यातून पुरण बाहेर येत नाही आहे. अतिशय हलक्या हाताने हे छान लाटल्यामुळे आपली पुरणपोळी ही टम्म फुगणार आहे. इथे आपण त्यावरती तूप घालतोय. दोन्ही बाजूनी नेहमीच्या चपातीप्रमाणेच ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे. हळूहळू गॅस आपण मीडियम ठेवल्यामुळे ती हळूहळू फुगते आहे. कोणताही प्रकारचा मैदा न वापरता, साखर न वापरता अगदी नेहमीच्याच गव्हाच्या पिठामध्ये आणि गुळाचा वापर करून आपण नेहमीची पुरणपोळी अतिशय टम्म फुगणारी इथे आपण बघतो आहोत. अशा पद्धतीने पुरणपोळी तुम्हीही करून बघा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमची पुरणपोळी कशी झाली ते. थँक्स फॉर वॉचिंग.